भगवद्गीता अध्याय 1 आणि श्लोक 15. आता या श्लोकामध्ये मेनली 3 गोष्टींवर फोकस करण्यात आला आहे. पहिली गोष्ट म्हणजे येथे भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख ऋषिकेश म्हणून करण्यात आला आहे. ऋषिकेशचा अर्थ असा होतो की इंद्रियांचा स्वामी. भगवान श्रीकृष्ण हे इंद्रियांचे स्वामी होते, इंद्रियांवर त्यांचा विजय प्राप्त होता. दुसरी गोष्ट म्हणजे येथे अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे. धनंजय याचा अर्थ होतो ज्याने धनावर विजय प्राप्त केला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे येथे भीमाचा उल्लेख वक्रधर म्हणून केला आहे, ज्याचा अर्थ असा होता की अतिशय कठीण कार्य करू शकणार. पण या श्लोकामध्ये कोठेही कौरवांच्या कोणत्याही कौशल्याचा उल्लेख करण्यात आला नाही. म्हणजे त्यांच्याकडे असे काही कौशल्य नव्हतेच. सर्व कौशल्य हे पांडवांच्या बाजूने होते आणि पांडवांच्या बाजूने स्वतः भगवान श्रीकृष्ण होते आणि विजय तर हा पांडवांचाच होणार होता. यावरून आपल्याला हे शिकायला भेटते की आपल्यामध्ये कौशल्य असणे फार गरजेचे आहे. म्हणजे आपला इंद्रियांवर कंट्रोल पाहिजे आणि आपल्यामध्ये अतिशय कठीण कार्य करण्याची क्षमता देखील असली पाहिजे. श्लोक 16 हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.